आटपाडी तालुक्यातील वृद्ध महिलेवर अमानुष हल्ला करून दागिने लुटल्यानंतर तिला जिवंत पेटवून दिल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसात छडा लावला आहे। या प्रकरणात मृत महिलेच्या नातीचा पती राजेश दिलीप गायकवाड राहणार बलवडी तालुका खानापूर याला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 2:45 सुमारास मालन मारुती जाधव वय वर्ष 83 या घराबाहेरून परत येत असताना आरोपीने घरात प्रवेश केला। त्याने वृद्ध महिलेला धक्का देत खाली पाडलं, हात विरघळून मारहाण केली आणि अंगावरील सोना चांदीचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। महिलेने प्रतिकार करताच आरोपीने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिलं। गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना प्रथम आटपाडी ग्रामीण रुग्णालयात त्यानंतर सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असताना 3 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा तातडीने उलगडा करण्याचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि LCBच्या पथकाने तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि कौटुंबिक संबंधाची सखोल चौकशी केली। तपासादरम्यान मृत महिलेच्या नातीचा पती राजेश गायकवाड याच्यावर संशय बळावला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वृद्ध महिला एकटी राहत असल्याचा फायदा घेत दागिने लुटण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला आणि प्रतिकार केल्याने तिला जिवंत पेटवून दिल्याची कबुली आरोपीने दिली। आरोपीला पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलीस निरीक्षक संतोष पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता। अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला। दिनांक 30 तारखेला घटना घडली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे। प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये या महिलेचा नातेवाईकच आहे। त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे। आरोपी काही वाढतील याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तपासात आज त्याला अटक करण्यात येऊन उद्या PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये गेलेले दागिने रिट्रीव्ह करणं किंवा इतर कारणं आणि अधिक आरोपी शोध करणं हा सगळा शोध होईल। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।